नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्विमुखी कार्यकारी मंडळ या संदर्भातली माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शासनाचे प्रमुख 3 अंग असतात. याच्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ असे शासनाचे प्रमुख 3 अंग आहेत. त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये एकमुखी कार्यकारी मंडळ, द्विमुखी कार्यकारी मंडळ आणि बहुमुखी कार्यकारी मंडळ. तर या संदर्भामध्ये आज आपण द्विमुखी कार्यकारी मंडळ या बाबतीतली माहिती अभ्यासणार आहोत. मित्रहो, द्विमुखी कार्यकारी मंडळाची जी काही परंपरा आहे तर ही संसदीय लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये इंग्लंड हा देश याचे एक मुख्य उदाहरण म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास त्या ठिकाणी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये राजेशाही होती, परंतु नंतरच्या 11व्या शतकानंतर 13व्या शतकानंतर त्या ठिकाणी आपण पाहतो की लोकशाही विकसित होत गेली आणि त्यातून तिथे राजाची सत्ता नाममात्र झाली आणि इंग्लंडचा पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हीच पद्धती भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि भारतामध्ये सुद्धा इंग्लंडप्रमाणेच भारताचा जो शासन प्रमुख राष्ट्रपती आहे तो नामधारी किंवा नाममात्र प्रमुख आहे आणि भारताचा पंतप्रधान हा त्या ठिकाणी वास्तविक प्रमुख किंवा भारताची खरी सत्ता त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या हातामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचे ज्या ठिकाणी 2 शासन प्रमुख असतात किंवा ज्या ठिकाणी 2 शासन प्रमुखांच्या सहीशिवाय राज्यकारभार त्या ठिकाणी चालत नाही, त्या शासन पद्धतीला द्विमुखी कार्यकारी मंडळ असे त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही द्विमुखी कार्यकारी मंडळ आहे तर हे भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये असलेले आणि ज्या देशांमध्ये संसदीय लोकशाही आहे त्या देशांनी सुद्धा अशा प्रकारची द्विमुखी कार्यकारी मंडळाची व्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण या द्विमुखी कार्यकारी मंडळाचे त्या ठिकाणी काही गुणदोष या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला गुण जर सांगायचा झाला तर कार्याचं विभाजन होतं किंवा कामाचं वाटप करण्यात येतं. आपण पाहतो की जर एकमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्या ठिकाणी सर्व कामे ही एका माणसालाच त्या ठिकाणी करावी लागतात, परंतु त्याऐवजी जर द्विमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो की कामाचं काही प्रमाणामध्ये वाटप करण्यात येतं किंवा काही प्रमाणामध्ये त्याचं विभाजन त्या ठिकाणी करण्यात येतं. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं जर बघितलं तर देशाचा पंतप्रधान हाच वास्तविक प्रमुख असतो, परंतु असे काही कामं असतात की जी कामं राष्ट्रपतीसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. आपण पाहितलं असेल की भारताचा राष्ट्रपती हा शासनाचा खरा प्रमुख आहे आणि प्रमुख असल्या कारणाने राष्ट्रपतीसुद्धा परदेशामध्ये जाऊन भारताच्या बाबतीमधले जे काही करार असतील, जे तह असतील किंवा दुसऱ्या देशाबरोबर जे संबंध प्रस्थापित करायचे असतील तर अशा वेळेस राष्ट्रपतीला सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यात येतं आणि राष्ट्रपतीसुद्धा अशा प्रकारचे काही काम त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर देशांतर्गत जर आपण बघितलं तर काही असे कामं आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील, त्याचं उद्घाटन असेल किंवा राष्ट्रपती आपण पाहतो की उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना शपथ देत असतो किंवा मोठमोठे आयोग असतील तर अशा आयोगाचे जे अध्यक्ष असतील अशा लोकांनासुद्धा तो शपथ देतो. म्हणजेच एक प्रकारची काही कामाची वाटणी त्या ठिकाणी ह्या 2 माणसांमध्ये करण्यात आलेली आपणास दिसून येते. आणि म्हणून अशा प्रकारे जर 2 कार्यकारी प्रमुख असतील तर त्या ठिकाणी कामाची विभागणी करून त्या ठिकाणी जलद गतीने निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि म्हणून हा एक त्याचा गुण आहे. त्याच्यानंतर
मोठ्या देशांसाठी उपयुक्त आहे. आपण पाहतो की द्विमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर भारतासारख्या, अमेरिकेसारख्या किंवा चीनसारख्या अशा देशांसाठी द्विमुखी कार्यकारी मंडळ हे उपयुक्त ठरू शकते. आपल्या भारताचंच उदाहरण जर सांगायचं झालं तर भारतामध्ये असा एक संकेत आहे की भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा संकेत बहुतांश ठिकाणी आपण पाहतो की पाळण्यात आलेला आहे. राष्ट्रपती जर म्हणजे पंतप्रधान जर उत्तर भारतातला असेल, आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर बहुतांश हे पंतप्रधान उत्तर भारतातले झालेले आहेत आणि राष्ट्रपती हे दक्षिण भारतातले जास्तीत जास्त झालेले आहेत. म्हणून हा एक संकेत आहे की दोन्ही भागांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं आणि दोन्ही भागांना असं वाटलं पाहिजे की आपल्या भागातील माणूस कुठंतरी सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्यावर अन्याय होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे सुद्धा मोठ्या राज्यांसाठी द्विमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्यामधून सत्तेमध्ये सहभागी असण्याचा जो काही आनंद आहे किंवा सहभागी होण्याचं जे समाधान आहे ते त्या ठिकाणच्या लोकांना मिळत असतं आणि म्हणून हा एक त्याचा गुण त्या ठिकाणी सांगता येईल. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर चुकांची दुरुस्ती करता येत असते. म्हणजे एकाकडून झालेली चूक दुसरा कार्यकारी प्रमुख त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि याच्यामधून देशाला एक चांगला लाभ त्या ठिकाणी होत असतो. आपण पाहतो की इंग्लंडच्या राजाबद्दल अनेकदा किंवा आजही चर्चा होत असते की इंग्लंडच्या राजाचं काय गरज आहे, तो जर काहीच करत नसेल तर त्याचा खर्च, त्याच्यासाठी लागणारे कर्मचारी किंवा जे काही गोष्टी आहेत ह्या विनाकारण देशाला भुर्दंड म्हणून त्या ठिकाणी सोसाव्या लागतात. म्हणून हे पदच रद्द केलं पाहिजे अशा प्रकारची मागणीसुद्धा काही तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी करतात. भारतामध्ये सुद्धा घटना समितीमध्ये राष्ट्रपती या पदाबद्दल अशा प्रकारचा वाद त्या ठिकाणी झाला होता आणि म्हणून राष्ट्रपतीची गरज नाही, राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख आहे आणि म्हणून अशा पदाची काय गरज आहे. किंवा आजही आपण पाहतो की राज्यपाल हे पद घटक राज्यांमध्ये काय गरज आहे, अशा प्रकारचं मुख्यमंत्री असताना, त्याचं मंत्रिमंडळ असताना राज्यपालाची काय गरज आहे, अशा प्रकारच्या सुद्धा काही मतमतांतरे त्या ठिकाणी मांडली जातात. परंतु आपण जर बघितलं तर माणूस हा चुकीचा पुतळा आहे हे आपण मान्य करतो आणि म्हणून कोणताही माणूस जरी झाला तरी त्याच्या हातून भावनिक पद्धतीने किंवा एखाद्या नजर चुकीने त्या ठिकाणी त्या माणसाकडून चूक होऊ शकते आणि ही चूक दुरुस्त करण्याचं काम दुसरा शासन प्रमुख त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून मग दोन जर कार्यकारी प्रमुख असतील, द्विमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर एकानं केलेली चूक दुसरा त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि त्याचा फायदा संपूर्ण देशाला किंवा समाजाला या ठिकाणी होत असतो. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा गुण जर सांगायचा झाला तर एक प्रकारचा नैतिक प्रभाव राहत असतो. इंग्लंडचा राजा असेल किंवा भारताचा राष्ट्रपती असेल, ही जी काही दोन्ही पदं आहेत तर या पदाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. त्या पदाकडे एका नैतिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याची एक आदरयुक्त भीती समाजाला आणि कार्यकारी मंडळातील दुसरा म्हणजे पंतप्रधानाला आणि त्याच्या मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी असते. म्हणजे एखादी साधी गोष्ट जरी चुकीनं घडली असेल मंत्रिमंडळाकडून किंवा पंतप्रधानाकडून तर त्याची कान उघाडणी करण्याचं काम राष्ट्रपती सूचक पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यामुळे एक प्रकारचं देशाचं हित किंवा समाजाचं हित त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून राष्ट्रपती असेल किंवा इंग्लंडचा राजा असेल किंवा राणी असेल तर यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे आणि ती जी काही व्यक्ती असते किंवा त्या पदावर बसणारी जी काही व्यक्ती असते तिचा एक नैतिक रुबाब त्या देशामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आजही आपण जर बघितलं तर जगामध्ये इंग्लंडच्या राजाला किंवा राणीला जो मान सन्मान आहे तो इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना असलेला आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून त्याचा एक नैतिक दबदबा त्या ठिकाणी असलेला दिसतो. तर एकूणच सांगायचं तात्पर्य म्हणजे की द्विमुखी कार्यकारी मंडळामध्ये अशा प्रकारे काही गुण असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. याबरोबरच या द्विमुखी कार्यकारी मंडळाचे काही दोष आहेत आणि हे दोषसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामधला पहिला दोष जर सांगायचा झाला तर जबाबदारी अनिश्चित असते.
जर एकमुखी कार्यकारी मंडळ असेल तर त्याच्यामध्ये तो माणूस किंवा ती व्यक्ती, त्या पदावर बसलेली व्यक्ती ही त्या निर्णयाला किंवा चुकीला किंवा चांगल्या गोष्टीला जबाबदार असते आणि म्हणून जबाबदारी एका निश्चित माणसावर असते. याच्यामध्ये मग आपण पाहतो की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा एकमुखी कार्यकारी प्रमुख आहे आणि म्हणून मग त्याने केलेलं चांगलं काम असेल किंवा वाईट काम असेल तर तो त्याला स्वतः त्या ठिकाणी जबाबदार असतो. परंतु द्विमुखी कार्यकारी मंडळ जर असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो की जबाबदारी ही एकमेकावर फेटाळली जाते आणि फेटाळून त्या ठिकाणी जबाबदारी जर निश्चित नसेल तर त्यामधून निर्णय हे जलद गतीनं होत नाही आणि जलद गतीनं निर्णय न झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतो की देशाचा विकास किंवा देशाची प्रगती काही प्रमाणामध्ये खुंटली जाऊ सुद्धा शकते. त्याच्यानंतरचं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही खर्चिक पद्धती आहे. द्विमुखी कार्यकारी मंडळ जर आपण बघितलं तर आपण जर बघितलं तर इंग्लंडचा राजा असेल किंवा भारताचा राष्ट्रपती असेल तर याच्यावर होणारा जो काही खर्च आहे तो अत्यंत आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याच्या संरक्षणाचा खर्च असेल, त्याच्या सर्व राजकीय शिष्टाचाराचा खर्च असेल, म्हणजे ह्या सगळा खर्च म्हणजे आपण बघितलं तर भारताचा राष्ट्रपती हा नामधारी आहे, तो काही करत नाही. केवळ एक रबरी सिक्का म्हणून या राष्ट्रपतीकडे आणि इंग्लंडच्या राजाकडे त्या ठिकाणी बघितलं जातं आणि म्हणून अशा प्रकारच्या माणसाचा विनाकारण खर्च एकूण सर्व देशाला त्या ठिकाणी करावा लागतो आणि म्हणून द्विमुखी कार्यकारी मंडळाची ही जी काही पद्धती आहे आपण पाहतो की ही अत्यंत खर्चिक असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शोभेचं पद आहे. म्हणजे आपण पाहतो की राष्ट्रपतीचं पद असेल किंवा राजाचं पद असेल हे एक शोभिवंत आहे. शोभा कुठंतरी उद्घाटन करणे, कुठंतरी भूमिपूजन करणे, कुठंतरी भेट देणे या व्यतिरिक्त राष्ट्रपती किंवा इंग्लंडचा राजा किंवा राणी त्या ठिकाणी काही करत नाही आणि म्हणून एक रबरी स्टॅम्पसारखा वापर त्या ठिकाणी राष्ट्रपतीचा आणि इंग्लंडच्या राजाचा त्या ठिकाणी करण्यात येतो आणि म्हणून हे पद एक प्रकारचं शोभेचं पद आहे. अशा प्रकारची टीकासुद्धा या पदावर अनेक वर्षापासून किंवा अनेकदा त्या ठिकाणी करण्यात येते. आणि शेवटचा एक मुद्दा याच्यामध्ये सांगायचा झाला तर परंपरागत पद्धती आहे. इंग्लंडनं स्वीकारलं म्हणून भारताने स्वीकारलं आणि भारताने आणि इंग्लंडनं स्वीकारलं म्हणून आज जगातील इतर संसदीय देश त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार किंवा ही पद्धती त्या ठिकाणी स्वीकारत आहेत आणि म्हणून द्विमुखी कार्यकारी मंडळाची ही जी काही एक परंपरा आहे किंवा जी पद्धती आहे ही परंपरेतून आलेली आहे. हिला कुठलाही शास्त्रीय आधार असलेला आपल्याला दिसून येत नाही. इंग्लंडमध्ये राजाचं पद ठेवलं आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की राजा हे पद एक अशी म्हण आहे इंग्लंडमध्ये, राजा मरतो परंतु राजपद मरत नाही. म्हणून तो राजपदबद्दल इंग्लंडच्या लोकांना एक प्रकारची त्या पदाबद्दल एक मोह आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या पद त्यांनी सांभाळलं आणि ते टिकवून ठेवलं आणि म्हणून भारताने सुद्धा मग इंग्लंडनं 150 वर्षे भारतावर राज्य केलं होतं आणि म्हणून तीच एक परंपरा भारताने सुद्धा या ठिकाणी स्वीकारली आणि भारताचा राष्ट्रपती हा सुद्धा या पद्धतीनं परंपरेतून आलेला आपणाला या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे एकूणच द्विमुखी कार्यकारी मंडळावर वरील प्रकारच्या काही टीकासुद्धा करण्यात येत असतात. परंतु आज आपण पाहतो की जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीची गणना त्या ठिकाणी केली जाते आणि गेली 70-75 वर्ष भारतामध्ये एक चांगला कारभार, उत्तम राज्यकारभार करण्याचं काम या द्विमुखी कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. सध्या तरी आपण पाहतो की या द्विमुखी कार्यकारी मंडळाला एक प्रकारचा पर्याय नसल्यामुळे इंग्लंड असेल, भारत असेल किंवा जगातील इतर देश, संसदीय लोकशाही देश परंपरेतील देश असतील, हे सुद्धा द्विमुखी कार्यकारी मंडळाची पद्धती त्या ठिकाणी स्वीकारत आहे आणि म्हणून हा एक कार्यकारी मंडळाचा प्रकार अतिशय चांगला आणि उत्तम आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि याच्यानंतरचा भाग येणाऱ्या तासिकेला आपण पाहू. धन्यवाद.